नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. 4-5 दिवसांपूर्वी पण मी मेधा कुलकर्णी आपल्या पुण्याच्या खासदार यांच्यावर व्हिडिओ बनवला होता की ताई तुम्ही काहीतरी म्हणजे विकासाचं बोला, पुण्याच्यासाठी काही करत असाल त्या गोष्टीत बोला. पर्यावरण आहे, पुण्याचं ट्रॅफिक आहे, पुण्याचे रस्ते आहेत त्याच्यावर बोला. क्राईम वाढत चालले, महिलांवर अत्याचार वाढत चालले त्याच्यावर बोला, त्याच्यावर काहीतरी करा. पण नाही, हिंदू मुस्लिम. आता तुम्ही जर लोकमतवर मी तो चॅनलवर तो व्हिडिओ पाहिला, पोलिसामागं बाई पळतीये कशाला? देवाचा फोटो तिथे लावायचा. हिंदू मुस्लिम तिथे दर्ग्याला रंग दिलाय, आता मला तिथे भगवा रंग द्यायचा आहे. शासनाची जागा आहे, असं आहे तसे. ते पोलीस सांगतायत प्रांतांना येऊ द्या, आपण बोलूयात, करूयात. हो ताई, तुम्ही खासदार आहात हो, शोभतं का तुम्हाला हे? पोलीस पुढे फ्रेम घेऊन पळतोय आणि तुम्ही त्याच्या मागे पळताय. पळतीये बाई कशाला? ताई तुम्ही खासदार आहात, काहीतरी त्या पदाची गरिमा ठेवा. भाजपचे जेवढे इथं नेते आहेत ना, मी तर सगळ्या आमदारांना वगैरे विनंती करते, बघा ताईंचं काहीतरी करा त्यांना, नाही तर मग एखाद्या सायकोलॉजिस्टला दाखवा. डोक्यावर परिणाम झालाय का? काय चाललंय काय? नाही मी इथं भगवा रंग लावणार, भगवा रंग आण रे, भगवा रंग मी तिथं फ्रेम ठेवणार. ताई कशासाठी? प्रसिद्धीसाठी? चांगली कामं करा ना तुम्ही, आम्ही तुमच्या बरोबर उभं राहतो, तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करतो. पण हे जे तुम्ही करताय ना ताई, ते अजिबात बरोबर नाही. फक्त हिंदू मुस्लिम तुमचं बाकी कोणतं तुम्ही काम करू शकत नाही का? महिलांसाठी आज उद्या महिला जागतिक दिन आहे. आता मोठा कार्यक्रम घ्यायचा होता, तुम्ही महिलांसाठी कोणते आरोग्य शिबिर घ्यायची होती, तुमच्याकडे खासदारकीचा निधी असतो. पण नाही, मी हिंदू मुस्लिमच करणार. जात धर्म नका हे करू. कोण जाती धर्माचं काही तसं काही पाळल्या जात नाही आता. आणि मला सांगा, खुदा ना खास्ता उद्या तुमच्यावर एखादी वेळ आली, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तर तुम्हाला रक्त देताना तुम्ही विचारणार का हे रक्त हिंदूचं आहे का, मुसलमानाचं आहे का, ख्रिश्चनचं आहे? जे मिळेल ते रक्त मॅच झालं तुमच्या रक्ताला की ते रक्त तुम्हाला जाणार. तेव्हा काय कराल? काढून टाकणार रक्त? किती हा म्हणजे द्वेष पसरवायचं काम आहे हो ताई हे. तुम्ही पार अगदी कुठं म्हणजे त्या मनसरला जाऊन तिथे जाऊन तुम्ही ते कधी शनिवार आडसा दर्गा, कधी म्हणजे तुम्ही दर्गे शोधता का? कुठे दर्गा आहे, कुठे देवळे, कुठे दर्गा आहे, कुठे देवळे, कुठे दर्गा? काय हे म्हणजे काहीच कळत नाहीये की विकास दिसत नाही. पुण्यासाठी काही योजना असतील त्या तुम्ही आणत नाही आहात. महानगरपालिकेमधले काही इश्यू त्याच्यावर तुम्ही भांडत नाही आहात. एप्स्टीन फाईलवर पण बोलत नाही तुम्ही. अहो लहान मुलांवर केवढे अन्याय झालेत, लहान मुलींवर बलात्कार झालेत. कुठंतरी तोंड उघडा ताई, तोंड उघडा हो. पोलिसाच्या मागे पळताय, पदाची गरिमा नाही. खासदार, एक खासदार पोलिसांच्या मागे पळते फ्रेम खेचायला देवाची. कुठेतरी तुम्हाला इथे कुठेतरी काहीतरी वाटत असेल की आपण काय करतोय. आणि खरंच भाजपवाल्यांना मी खरंच हात जोडून विनंती करते, नेते लोक ताईंना कुठेतरी दाखवा. डोक्यावर परिणाम झाल्यासारख्या त्या वागतायत, तेव्हा निश्चित एखाद्या सायकोलॉजिस्टला तरी दाखवा की हे काय चाललंय. नाही तर ताईंचं काही खरं नाही. पण हे जे करतायत ताई, हा कोणता तरी उद्देश आहे हे निश्चित लक्षात येत आहे. प्रत्येक वेळी तुम्ही हिंदू मुस्लिम करून पार टीव्हीवर येताय, ती कुठंतरी वेगळी दिशेला तुम्ही जाताय. पण ह्याच्या पुढे तुम्ही आमच्यामध्ये डिवाइड अँड रूल करायचा प्रयत्न करू नका ताई. करायच्या तर विकासाच्या गोष्टी करा, करायचा तर पुण्याचा उद्धार करा. ट्रॅफिक जाम होतंय, रस्ते खराब आहेत, पर्यावरण खराब होत चाललंय, महिलांच्या तर त्याच्यावर काम करा. एकच तुम्हाला सल्ला, पुण्याच्या भवितव्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी काम करा. हिंदू मुस्लिम करू नका. धन्यवाद.